बिग बॉस मध्ये सीझन 6 चा मास्टर माइंड आपल्या बुद्धी चातुर्याने बिग बॉसच्या घरावरती राज्य करणारा, बऱ्याच स्पर्धकांना आपल्या तालावरती नाचवणारा आणि आपल्या खेळाने दुसऱ्याला रडू आणणारा विशाल कोटियान आज स्वतः रडताना दिसतोय. आज विशाल कोटियान प्रचंड हतबल झालेला आहे. ज्याने अक्षरशः बिग बॉसचा गेम पलटला असा विशाल कोटियान आज हतबल झालाय, रडताना दिसतोय. त्याची एक चूक त्याला महागात पडलेली आहे. विशाल कोटियान हा थेट राकेश बापटवरती चाल करून गेला होता. त्याचे बाहेरील मुद्दे काढले जे बिग बॉसच्या घरामध्ये अलाउड नाहीये आणि हीच कुठेतरी चूक त्याला नडली आणि अक्षरशः बिग बॉसने त्याला बिग बॉसच्या खेळातनच बाहेर काढले. म्हणजे तो नॉमिनेशन टास्क खेळू शकत नाही, आपली मतं व्यक्त करू शकत नाही, दुसऱ्याला नॉमिनेट करू शकत नाही आणि तोच या खेळामध्ये पूर्ण सीझनभर नॉमिनेट असणार आहे. दुसरं म्हणजे कॅप्टन्सी देखील त्याच्या हातातनं काढले आणि आता कॅप्टन्सीचा टास्क होणारच नाही आणि अत्यंत महत्त्वाचा टास्क तो म्हणजे तिकीट टू फिनाले. हा टास्क देखील त्याचा बिग बॉसने काढून घेतला, जिथे खरंच तन्वीला विशाल कोटियाने अक्षरशः जबरदस्त टक्कर दिली असती. पण विशालसाठी ना मला खरंच खूप वाईट वाटलं कालच्या दिवशी ज्या पद्धतीने बिग बॉसने तिकीट टू फिनाले अनाऊन्स केलं आणि मुख्य दरवाजाच्या इथे तो तिकीट टू फिनालेचा बॅनर लावला होता. शेवटी शेवटी विशाल, मला खेळायचं तर नाहीये कारण बिग बॉसने मला शिक्षा दिली, पण हे तिकीट टू फिनाले थोडंसं डोळ्याने आपण बघूया असं बघण्यासाठी तो गेला आणि अक्षरशः बिग बॉसने विशालच्या तोंडासमोरच तिकीट टू फिनालेचा दरवाजा लावला आणि तेव्हा जो काही तो इमोशनल झाला, म्हणजे तेव्हा खरंच बघून खूप वाईट वाटलं. ठीक आहे, विशालकडनं झाल्या चुका आणि त्याला अशा पद्धतीची शिक्षा देणं योग्यच होतं. पण बिग बॉसने त्याच्या तोंडावरती अशा प्रकारे दरवाजा बंद करायला नको होता. तेव्हा विशाल खूप इमोशनल झाला आणि आपल्या सह प्रतिस्पर्ध्यांना सांगत होता, की अनुश्रेया आणि राखी होते, की तुम्ही तरी हा तिकीट टू फिनाले टास्क जिंका. मित्रांनो, विशाल कोटियान खूपच इमोशनल झाला. खरं तर काल देखील जो काही तिकीट टू फिनालेची उमेदवारीचा टास्क होता, त्यानंतर देखील तो खूप इमोशनल झाला आणि आज देखील तिकीट टू फिनाले हा जो फायनलचा टास्क रंगला, तन्वी कोलते ही जिंकली आणि त्यानंतर विशालने आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर मला हा टास्क खेळायचा होता, पण माझी एक चूक नडली आणि मी थेट या खेळातनं जवळपास बाहेरच पडलोय. बिग बॉसला कदाचित तो विनंती करताना दिसतोय, की मला बिग बॉस खेळायचं होतं, मला हा टास्क जिंकायचा होता आणि आता देखील तो सांगताना दिसतोय, की मी 12 आठवडे खूप छान पद्धतीने खेळलो. एक चूक माझ्याकडनं घडली आणि मला हे सगळं भोगावं लागतंय. आता मला खेळायचंय, आता मला जिंकायचंय. खेळायचं कोणासाठी? तर माझे जे टोळीचे मेंबर आहेत, जे आता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये, तर त्यांच्यासाठी खेळायचंय, मला वडिलांसाठी खेळायचंय आणि मला माझ्या आईसाठी ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची आहे आणि असं म्हणून प्रचंड इमोशनल झाला. मित्रांनो, जो विशाल कोटियान आपल्या तालावरती भल्या भल्यांना नाचवत होता, रडवत होता, असा विशाल आज प्रचंड भावूक झालाय आणि ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. खरं सांगायचं झालं ना तर मित्रांनो, जवळपास विशाल कोटियान याला बिग बॉसच्या मेकर्सने ट्रॉफीपासून दूर ठेवलंय. रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती सांगत होते ना, की विशाल कोटियान, तुम्ही राकेश बापटला धक्का दिलेला नाहीये, तर तुम्ही बिग बॉसच्या ट्रॉफीला धक्का दिलाय. आणि जवळपास हे मित्रांनो खरंच आहे. कारण ज्या पद्धतीने विशाल कोटियानला या गेममधनं साईडला केलंय, तो कुठलाही आता टास्क खेळू शकत नाही. खरं तर आता बिग बॉसच्या घरामध्ये टास्क होणारच नाही. पण नॉमिनेशन टास्कमधून देखील त्याला बाहेर केलं. तो आपली मतं व्यक्त करू शकत नाही. अत्यंत महत्त्वाचा म्हणजे तिकीट टू फिनाले या टास्कमधून त्याला बाहेर केलं. खरं तर मगाशी सांगितलं ना, की तन्वीला तो जबरदस्त टक्कर देणारा एकच स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये होता किंवा आहे, तो म्हणजे विशाल कोटियान. त्यालाच जवळपास या टास्कमधून बाहेर केलं. बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क असा असतो, की ज्याच्यामध्ये आपला प्रखरपणे गेम दाखवता येतो आणि तेच जवळपास बिग बॉसने विशाल कोटियानकडनं काढून घेतलंय. आपला तो गेमच दाखवू शकत नाही आणि बोलून घरामध्ये किती बोलणार. विशालने काल थोडासा प्रयत्न केला. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध तो वागताना दिसत होता. जो विशाल कोटियान आजपर्यंत कधीच राखी सावंतला बोललेला नाही, त्याला भिडलेला नाही. राखीच्या विरुद्ध अजून काहीच त्याने स्टेटमेंट केलेलं नाही. राखीच्या विरुद्ध कधीच गेला नाही. तो विशाल कोटियान अगदी शेवटी राखीच्या विरुद्ध बोलताना दिसतोय. आता हे का करतोय तो? कारण त्याला दिसायचं आहे.
मी कसा आहे, मी कसे मुद्दे मांडू शकतो, मी राखेच्या विरुद्ध बोलू शकतो, जो आजपर्यंत कधीच बोलला नाही. राखीला तो घाबरत राहिला. राखी माझं काहीतरी पर्सनल काढेल म्हणून तो कधीच बोलला नाही. तर त्या विरुद्ध आज विशाल कोटियान बोलताना दिसत होता. हे का? दिसण्यासाठी. कारण त्याला माहित आहे की आता टास्कमधनं जवळपास मला बाहेरच काढले. मला दिसायचं आहे, लोकांसमोर जायचं आहे. मग काय? कसा जाऊ? तर राखेच्या मुद्द्यात घुसून मी जातो. तन्वीच्या मुद्द्यात मी घुसतो. दीपालीच्या मुद्द्यात मी घुसतो. जे आजपर्यंत त्यांनी कधीच केलं नाही. ते त्याला आता करावं लागतं. कारण जवळपास बिग बॉसने टास्कमधनं बाहेर काढले. याच्यामधून तरी मी दिसेन असा केविलवाणा प्रयत्न त्या विशालचा सुरू आहे. आणि मित्रांनो खरं सांगतो ज्या पद्धतीने विशाल कोटियान हा ओक्साबोक्शी रडताना दिसत होता, तर बिग बॉसने जवळपास त्याला ट्रॉफीपासून लांब ठेवलंय. आता त्याला ट्रॉफीच्या जवळ जायचं आहे आणि आता रस्ते सापडत नाहीयेत, की मी कसा जाऊ, कसा खेळू, काय करू? हतबल झालेला आहे विशाल. म्हणजे ज्या पद्धतीने तो 12 आठवडे डरकाळ्या फोडत होता, तो विशाल आज मान टाकून खाली बसलेला आहे. तर विशालच्या खेळाबद्दल आणि एकंदरीत ज्या पद्धतीने तो इमोशनल झालाय, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? काय वाटतं तुम्हाला? विशाल कोटियान हा ट्रॉफी जिंकेल का? विशाल कोटियान हा टॉप 5, टॉप 2 सदस्यापर्यंत तरी जाईल का? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.